Dr. Triveni Goswami Mathur is an MA in English, postgraduate in journalism and communication, and PhD in journalism and communication. Triveni grew up in a family where socio-political discussions, literature, art, and culture were a way of life. Born and brought up in Guwahati, Assam, she spent her childhood in Goa. Her father was a political commentator and her mother was a veteran journalist of Northeast India working for BBC. Triveni came to Pune in 1985 to pursue her masters in English from Pune University and continued her higher education here. Triveni began her career as a journalist with Indian Express and moved to India's leading news agency, the Press Trust of India. She parallelly took to teaching to finally move into academics, even as she continued writing for media. For Triveni's journalistic excellence, she was selected as a Rotary Group Study Exchange Scholar to USA in 2002. Her academic excellence won her prestigious Fulbright Scholarship as a visiting professor to the USA in 2013. Triveni is today on the academic bodies of leading universities in India and is the co-founder and COO of an edtech startup. She has also acted in Assamese movies and theatre, for which she won awards and recognitions. Triveni is an author and translator with published work. For Triveni, her husband and son have been her greatest pillars of support, always encouraging her to achieve. She believes that every woman must value herself to effect any change in herself and society. Self-esteem and self-respect empower a woman, and economic independence reinforces this strength in her. Determination, commitment, and hard work are Triveni's driving force. Never give up is her attitude. नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर पुन्हा एकदा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी घेऊन आली आहे डॉक्टर त्रिवेणी गोस्वामी माथुर. नमस्कार त्रिवेणी, तुझं खूप मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल खूपच माझी धन्यवाद. तुला रिक्वेस्ट अशी आहे हा. की मी प्रश्न जरी मराठीत विचारले तरी सुद्धा तू उत्तरं इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतेस. हो, भाषेचं कुठलंही अडचण नाही. आणि उलट मला असं वाटतं की तू जे बोलशील ते तुझ्या काही फ्रेंड्स आसाम मधल्या जर बघत असतील तर त्यांना थोडंफार कळलं पाहिजे की तुझी जर्नी कशी होती किंवा तू काय बोलतेस. त्यामुळे तू कुठल्याही भाषेत उत्तर देऊ शकतेस. पहिलाच प्रश्न, गुवाहाटी व्हाया गोवा पुणा, कसा होता प्रवास? अतिशय सुंदर प्रवास. आणि मुख्य तर म्हणजे हा प्रवास जे आहे, ह्या प्रवासामुळे आज मी जे आहे तेच आहे. आणि सर्वात प्रथम सुरू करायचा आधी तुला आणि नील मल्टी इव्हेंट्सला खूप खूप धन्यवाद हा रेकग्निशनबद्दल. आणि इथे मुख्य म्हणजे माझं गुवाहाटीचं लहानपणाचे मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी मला लिहून तेच पाठवलेत की तू आसामहून जाऊन पुण्याला आणि इथे तुला असा प्रकारचा कोणी कौतुक करतात, हे आमच्यासाठी खूप छान गोष्टी आहे. म्हणून थँक्यू व्हेरी मच. नील मल्टी इव्हेंट स्वतःला खूप भाग्यवान समजतं अशासाठी की असे डिझर्विंग कॅन्डिडेट्स सापडतात आम्हाला आणि परत त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याची पण संधी मिळते. हो, ते गप्पा मुख्य असतात. So how was your journey from Guwahati via Goa to Pune? So the main thing was गोवामध्ये मी माझं लहानपणा गोव्यात होता. That is mainly because my father was posted in Goa. तर आमचा अख्खा फॅमिली म्हणजे आई, वडील, माझी बहीण आणि मी, आम्ही चौघंही गोव्याला होते, मडगावला.
आणि तिथे शालेय शिक्षण माझं तिथे. त्यानंतर आम्ही परत गुवाहाटीला आलेत, कारण गुवाहाटी माझं जन्मभूमी आहे. तर आम्ही तिथे आलो, तिथे शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत मी तिथे. आणि मग पुण्याला असं झालं की 1984-85मध्ये एक भारत जोडो यात्रा म्हणून एक कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम होता. आणि म्हणून मी तिथे आसामहून पुण्याला, महाराष्ट्राला मला पाठवलेत आसामहून. आणि मग तेव्हा आम्ही पुण्याला आलो. बा ते बापू यात्रा होता. ओ सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी प्रेस्टिजियस यूथ मूवमेंट. या तर तिथे येऊन, पुण्याला येऊन, पुणे विद्यापीठात त्यावेळी डॉक्टर सुधाकर पांडे म्हणून इंग्लिश प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि त्यांनी पूर्ण डिपार्टमेंट दाखवलं. अँड आय वॉज व्हेरी एनेमर्ड. मला यायचं होतं. आणि पुण्याचा रिच कल्चरल हेरिटेज, पुण्याचा जे संस्कृती आहे, ह्याबद्दल लहानपणापासून ऐकायला येत होतं, कारण आम्ही गोव्यात होते. तर पुण्या वॉज ऑब्व्हियसली डेफिनेट डेस्टिनेशन फॉर एज्युकेशन. राईट. म्हणून तेव्हा आईवडिलांनी सांगितलं की, आणि म्हणजे मी नेहमी आताच्या मुलांनासुद्धा सांगते, 1985मध्ये काय मोबाईलचं जमाना नव्हतं की सारखं आईला फोन करून किंवा बाबाला फोन करून की असं आहे तसं आहे. अँड कमिंग ऑल द वे फ्रॉम आसाम, म्हणून इथे ॲडजस्ट करणं, राहणं हे स्वतः आपोआप एक शिक्षण म्हणूनच मी बघते. नक्कीच. कारण भारतासारखं इतकी मोठ्या जागात वेन यू गेट टू नो अनदर कल्चर, तो खरोखर ऐक्यता आहे. अगदी. यू गेट टू नो द सिटी, यू गेट टू नो पीपल. म्हणून तसंच राहून मी पुण्यात 85पासून मी इथेच आहे. आणि आता माझ्या डोक्यात तर येतच नाही की मी पुण्या सोडून कुठंतरी जाऊ, हे प्रश्नच नाही. हाच माझं घर. गुवाहाटी ही जन्मभूमी, बरोबर. पुणे ही कर्मभूमी. अगदी. गुवाहाटी इज मदर येस. अँड शी इज आंटी, मीन्स मावशी. हो हो, मराठी मावशीच आहे. आई आणि मावशी एकमेकांना सोडता येत नाही ना, सोडत पण नाही. त्यांचं खूप प्रेम असतं हो हो एकमेकांवर. हो, अगदी. पण म्हणजे तू मिस करतेस गुवाहाटीला? मिस म्हणजे तिथे माझं नातेवाईक आहे. अधूनमधून लहानपणाचा आठवण नक्की येते. पण ते मला वाटतं कुठे आता गोव्याचं पण आठवण येते, लहानपणात तिथे होते. आसामचं पण आठवण येते. पण पुणा किंवा महाराष्ट्र हे माझं आता म्हणजे इट इज माय होम. राईट. आणि पुण्याचं लोकांनी जे मला मान दिलेत, जे मला संधी दिलेत, आणि मुख्य म्हणजे एन्करेजमेंट. कारण आसाममधून इथे येऊन, इथे कोणी माझं असं नव्हतं की अमुकची मुलगी म्हणून तिला हे संधी द्यावा, असं काही नव्हतं. आय हॅड टू डू इट एंटायरली विथ माय हार्डवर्क, माय कमिटमेंट, माय इंटरेस्ट. आणि मला वाटतं की ह्या गोष्टीचं रेकग्निशन किंवा ह्याचं ॲप्रिसिएशन हे नेहमी असतात. तर पुण्यात आल्यानंतर माझं पुण्यातलं शिक्षक, मित्रमैत्रिणी, आजूबाजूचं लोक, नंतर नोकरीचा वेळी खूप मोठे मोठे पत्रकार, त्यांनीसुद्धा मला खूप म्हणजे काय म्हणायचं, दे रिअली एनकरेज्ड मी, दे सपोर्टेड मी. आणि आय थिंक समवेअर दे ऑल्सो ॲप्रिशिएटेड दॅट आय हॅव कम ऑल द वे फ्रॉम आसाम आणि इथे काहीतरी करावा. तर दे वर व्हेरी व्हेरी प्रोटेक्टिव्ह अँड व्हेरी एनकरेजिंग. आणि हे मी नेहमी म्हणते की बिकॉज ऑफ द लव्ह, अफेक्शन दॅट आय हॅव गॉट इन पुणे, फॉर मी दिस इज माय होम. अँड दॅट इज व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी. मला असं नक्की माहिती आहे की आसामीमध्ये फुल लेंथ 3 मूवीज तुझे झाले होते, त्याच्यासाठी अवॉर्ड्स मिळाले होते. अनेक नाटकांमध्ये तू तिकडे काम केलं होतंस, रेडिओवरती तू बरंच काम केलं होतंस तिथे. तर हे फ्लरिशिंग करिअर सोडून तू इकडे कशी आलीस? इकडे म्हणजे शिक्षणाकडे परत कशी वळलीस? कारण होतं काय, ते आपलं वयही तसं असतं की ग्लॅमर आपल्याला आवडतं, ॲप्रिसिएशन असतं. बरं, अवॉर्ड्स मिळाली होती म्हणजे तुला तसं शिक्कामोर्तब झालं होतं की दॅट यू आर गुड इन दॅट. तरीसुद्धा ते सगळं सोडावं आणि परत शिक्षणाकडे वळावं असं का वाटलं? का ते आधीच ठरलं होतं तुझं? नाही, ते मनात एकदम क्लिअर होता की आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ जर्नलिस्ट बाय प्रोफेशन. आणि नाटक करणं किंवा कल्चरल हे माझं खूप महत्त्वाचा हॉबी होता, खूपच. आणि महत्त्वाचा हॉबी का म्हणते, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ कम्युनिकेशन. थिएटर
फिल्म ॲक्टिंग, दिस वॉज ऑल पार्ट ऑफ कम्युनिकेशन. पण हॉबी असल्यामुळे माझ्या मनात हे नक्की होतं की दिस इज ओनली हॉबी, हे माझं करिअर मी करायचं माझं इच्छा नव्हता. आणि ग्लॅमर बघायला गेलं तर आय वॉज नेवर एनेमर्ड बाय ग्लॅमर. इट वॉज ऑलवेज द एसेन्स ऑफ द वर्क. तर त्यावेळी ग्लॅमर इज पार्ट ऑफ दी होल थिंग. इट वॉज नॉट माय प्रोफेशन. म्हणून आणि आईला बघून बहुतेक ते खूप इन्फ्लुअन्स झाले मी की जर्नलिझम, पत्रकारिता करून मी माझं करिअर पुढे घेऊ. अँड दॅट इज वाय मी गुवाहाटीहून पुण्याला आल्यानंतरसुद्धा ॲक्च्युली बघायला गेलं की मी ड्रामा किंवा नाटकं सोडलं नव्हतं तेव्हा. कारण मी इथे सुट्टीवर जेव्हा आसामला जायचं तेव्हा जाऊन एखादा प्ले करणार किंवा रेडिओमध्ये रेकॉर्डिंग असतात. आणि पुण्यातसुद्धा सांगायचं गोष्टी म्हणजे जेव्हा विद्यापीठात होते ना तेव्हासुद्धा पुरुषोत्तम करंदक तू त्याच्यात भाग घेतला होतास? भाग घेतला होता, पण तेव्हा मला मराठी अजिबातच येत नव्हतं. काहीही नाही. समजू शकते कारण शेवटी मूळ संस्कृत आहे. हो, नाही, निश्चित निश्चित. आणि ॲसमीज आणि मराठीमध्ये सुद्धा भरपूर शब्दांचं मेळ आहे. भरपूर शब्दांचं. सो आय कुड अंडरस्टँड मराठी, पण आय डिडंट हॅव द कॉन्फिडन्स की मी स्टेजवर जाऊन नाटक करू. तर मी लाइटिंग केलं आमचं डिपार्टमेंटचं प्लेमध्ये. सो यू नेवर लीव्ह अ पॅशन. आणि तरी कनेक्शन असलं पाहिजे. आणि आता मी स्क्रिप्ट लिहिते, मी व्हॉइस ओव्हर करते. सो दॅट काइंड ऑफ अ इंटरेस्ट इन थिएटर, ॲक्टिंग अजूनही आहे. पण जर्नलिझम वॉज माय कमिटेड प्रोफेशन. खूप आवडायचं. क्या बात. पुण्यात सुद्धा पहिला मी गुवाहाटीमध्ये होते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तेव्हा एथनिक कॉन्फ्लिक्ट्स, पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट्स, रायट्स. आणि एक खूप इंटरेस्टिंग असं होतं की आई आणि मी एकत्र जायचं. आई BBC साठी, मी PTIसाठी. तर एक ते प्रकारचं एक खूप इंटरेस्टिंग कॉम्बिनेशनसारखं पण वाटायचं. आणि मुख्य म्हणजे कॉम्पिटिशनसुद्धा होतं की हू विल गिव्ह द न्यूज फर्स्ट. आणि नेहमी आई पहिला असंच असायचं. पण दॅट वॉज अ लर्निंग. आणि मग नंतर पुण्याला आल्यानंतर सुद्धा ॲज अ जर्नलिस्ट भरपूर वेगवेगळ्या. आणि त्यावेळी जर्नलिझममध्ये खूप स्टॉलवर्ड्स होत्या, पॉलिटिकल स्टॉलवर्ड्स. मी जनरल वैद्याचं ॲसॅसिनेशन केस ते पूर्ण कव्हरेज PTIसाठी केलेत. किंवा वेगवेगळ्या ऑल द पॉलिटिकल लीडर्स ॲट दॅट टाईम, वेदर इट वॉज AB वाजपेयी, whether it was आपल्या बाळासाहेब ठाकरे, or you had George Fernandez, you had stalwarts who would come and talk. So it was a big learning experience. आणि मला वाटतं हे पूर्ण एक्सपिरियन्स आणि हार्डवर्कमुळे आत्तासुद्धा जेव्हा मी काम करते, इवन ड्युरिंग माय फ्रीलान्स वर्क किंवा काय, मला संधी मिळालं की पुण्यातलं नव्हे तर भारतातलाच खूप मोठा नाव रिनाऊंड सायंटिस्ट रघुनाथ माशेलकर किंवा डॉक्टर KH संचेती, पद्मभूषण KH संचेती, त्यांचं पुस्तक लिहिणं, किंवा डॉक्टर अभय फिरोदियासारखं इतकी नामवंत इंडस्ट्रियलिस्ट, असं बरोबर काम करणं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी काम करणं, आय थिंक इट्स अ ग्रेट फिलिंग. आणि यांच्याकडे बघून आपण घडतो खूप. आणि त्यांच्याकडून एवढा मोठा ठसा बसतो त्यांचा. आणि त्यांचं बरोबर काम करून भरपूर शिकायला मिळतं. अँड लर्निंग हॅज नो एंड. लर्निंग हॅज नो एंड. परत त्याच विषयावर येते, तुला कोणती अवॉर्ड्स मिळाली होती मूवीजसाठी आणि ड्रामासाठी? अरे ते हिस्ट्री आहे, तरी तू विचारले म्हणून सांगते. इन वन ऑफ दी फिल्म्स आय वन दी बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस अवॉर्ड by Eastern India Motion Pictures Association. Okay. So this was for a full-length feature film. It was a social film, commercial film. आणि थिएटरमध्ये full-length play होता, ऑल आसाम ड्रामा कॉम्पिटिशन. तिथे ऑल आसाम बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड म्हणून मला मिळालं. थँक्यू. इट इज हिस्ट्री बट इट फील्स नाईस. अरे भूल नाही सकते हो. So yes.
तू मग नंतर जर्नलिझम फुल टाईम कोणाकोणाबरोबर केलंस, म्हणजे कोणत्या कोणत्या मीडिया हाऊसेस बरोबर काम केलंस? फुल टाईम मी इंडियन एक्सप्रेसमध्ये 1 वर्ष होते तिथे ओके. ॲज अ ट्रेनी जर्नलिस्ट. त्यानंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये माझं मुख्य करिअर इन जर्नलिझम होता, आणि एंटायर वेस्टर्न महाराष्ट्र मी कव्हर करायचं त्यावेळी. स्पोर्ट्स सोडून पॉलिटिक्स, बिझनेस, इकॉनॉमी, लॉ, कोर्ट हे पूर्ण कव्हरेज करायचं. सो दॅट वॉज माय फुल टाईम. त्यानंतर मी ॲक्च्युली पॅरलली मी शिकवायला सुरू केले होते. ओ, जेव्हा मी PTIमध्ये होते तेव्हा एखादा व्हिजिटिंग लेक्चर म्हणून, आणि मग तेव्हा मला वाटलं की टीचिंग आय रिअली एन्जॉईड. अच्छा. जर्नलिझम जितकी एन्जॉय करायचं तितकी टीचिंगसुद्धा करायचं. अँड देन आय वॉन्टेड टू परस्यू हायर एज्युकेशन, PhD करायचं होता. सो आय मूव्ह टुवर्ड्स टीचिंग. क्या बात. हे जे तू सगळं सांगतेस की पॉलिटिकल अमुक टमुक सगळं, मग तुम्हाला वेगळा अभ्यास पण करावा लागतो याच्यावर, म्हणजे तो समोरचा विषय समजून घेण्यासाठी, म्हणजे कोण काय सांगताय त्याच्यापेक्षा तुम्हाला अंडरस्टँडिंग काय होतं त्यासाठी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो? हो, ॲक्च्युली जर्नलिझम ट्रेनिंगमध्ये मेन टूल्स जे आहे जर्नलिझमसाठी ते शिकवता जातात. पण त्याचं पुढे प्रत्येक रिपोर्टरला ज्या विषयावर तुम्ही म्हणजे रिपोर्टिंग करणार त्या विषयाचा थोडासा अभ्यास तर लागेलच. 100%. हो, लागेलच. अदरवाईज यू बिकम अ व्हेरी शॅलो रिपोर्टर. विदाऊट स्टडिंग, विदाऊट इन्साईट तुम्ही काय अनालिसिस करणार? कसलं प्रकारचं तिथे बातमी काय आहे ते कळायला सुद्धा अभ्यास हवे, आणि त्यासाठी अभ्यास करावा लागतात. वेगवेगळा मत बघावा लागतात, सो दॅट यू कॅन फॉर्म युअर ओन पर्स्पेक्टिव्ह. आणि मुख्य तर ऑब्जेक्टिव्ह जर्नलिझममध्ये यू मस्ट बी इक्विप्ड टू अंडरस्टँड ऑल साइड्स ऑफ अ स्टोरी, ऑल साइड्स ऑफ अ न्यूज रिपोर्ट. आणि त्यासाठी अभ्यास माझं म्हणणं नेहमी असं आहे की शिक्षण, अभ्यास, लर्निंग हा आयुष्याचा शेवटचा श्वासपर्यंत असतात, आणि असायलाच हवे. नक्कीच. मग आताचं जे जर्नलिझम आहे आणि तुझ्या काळचं जे होतं त्याच्यामध्ये काय फरक दिसतो? हा खूप मोठा विषय आहे. फरक भरपूर वाटतात. मला वाटतं त्या लॉट ऑफ टाइम्स कॉर्पोरेटायझेशन ऑफ मीडियामुळे थोडंफार अप्रोच टू मीडिया खूप बदल झाले. आमचं वेळी आय एम टॉकिंग अबाउट लेट 80s अर्ली 90s, आणि त्याचा आधी मी लहानपणात जे आईचं बघितलं, आय एम टॉकिंग, शी स्टार्टेड इन 70s. तेव्हापासून ॲक्च्युली माझं एंट्री इन टू जर्नलिझम सांगू शकतात. एक व्हेरी पॅसिव्ह इन्फ्लुएन्स. आणि त्यावेळी पीपल लाईक मार्क टोले आमचं घरी यायचं. त्यांचं कव्हरेजचं पद्धत, आई कसं जायचं कव्हरेजचं पद्धत, देर वॉज इट वॉज डिफिकल्ट, बट देर वॉज अ लॉट ऑफ ऑब्जेक्टिव्ह रिपोर्टिंग ॲट दॅट टाईम. आणि खूप क्लिअर होता की रिपोर्टर स्वतःचं मत जर द्यायचं असेल देन देर इज आर्टिकल्स, पण बातमीमध्ये स्वतःचं मत किंवा इन्फ्लुएन्स यायचं नाही. सो वी हॅड अ व्हेरी व्हेरी वायब्रंट ऑब्जेक्टिव्ह वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स. पण प्रत्येक गोष्टीचा बदल असतात. सो वी शुड ऑल्सो अंडरस्टँड दॅट द डायनॅमिक्स ऑफ द बिझनेस ऑफ मीडिया हॅज चेंज्ड. राईट. अँड दॅट इज वेअर अ लॉट ऑफ थिंग्स डू चेंज. येस. पण जनरल पब्लिकला ते माहिती नसतं, आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्यामुळे चेंज होतात. सगळ्यात महत्त्वाचं PhD ते कधी केलंस आणि कसा अनुभव होता, किती वेळ लागला आणि काय विषय होता तुझा? मी 2002मध्ये PhDचं रजिस्ट्रेशन केलं इथे पुणे युनिव्हर्सिटीला, आणि मग 2006 आय गॉट माय डिग्री. म्हणजे इट वॉज अ लाँग जर्नी. आणि त्यावेळी इट वॉज व्हेरी लेट. आय वॉज ऑलरेडी मॅरिड. आय हॅड माय लिटल सन ॲट दॅट टाइम, अनिमेश. ही वॉज देअर. सो सगळं बॅलन्स करून, पण विषय होता इंटरनेट जर्नलिझमवर. आणि त्यावेळी इट वॉज व्हेरी व्हेरी न्यू, खूप नॅसंट स्टेजवर होता.
सो इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. कधी कधी असं वाटतं की आत्ता परत करायला पाहिजे. तेच मी विचारणारच होते की ते थिसिसमध्ये आता काय ॲडिशन कराव्याशा वाटतात का तुला? ॲडिशनने भरपूर बदल झालेत ना तेव्हापासून आत्तापर्यंत. इंटरनेट जर्नलिझम, प्रोडक्शन प्रोसेसेस ह्यामध्ये भरपूर फरक झालेत. सो आता असं वाटतं की परत करूया, ते काही नाही आहेत, आता नवीन परत करू. ऑल द बेस्ट. थँक्यू. कधी करू, लेट सी. बट दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी. शिकायला खूप मिळालं. आणि PhD केल्यानंतर मी नेहमी म्हणते PhD म्हणजे तुमचं शिक्षणाचं शेवटचा भाग नसते. इट ओनली गिव्स अ स्ट्रक्चर टू युअर थॉट प्रोसेस. काय शोधायचं आहे, शोधून काय मिळायचं, त्याला एक स्ट्रक्चर देतात. अँड इट वॉज अ व्हेरी ग्रेट इंटरेस्टिंग जर्नी. अँड वन हॅड टू बॅलन्स अ लॉट. म्हणजे काम, घर आणि अभ्यास, ते सगळे इथपर्यंत मी सांगू तुला एक वेळ आहे तर त्यावेळी खूप इलेक्ट्रिसिटी शटडाऊन व्हायचं. अच्छा. पण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. त्यावेळी तरी त्यांनी एक शेड्यूल पाठवलं होतं की सोमवार ते शुक्रवार ह्याच वेळी लाईट राहणार नाही. आणि अगदी घडी बरोबर 10 वाजले की लाईट ऑफ, 5 वाजले की ऑन. ह्यामध्ये 10 ते 5 मध्ये मी माझं लेक्चर्स घ्यायचं, कारण 5च्या नंतर आय हॅड टू स्टडी फॉर माय PhD. सो हे सगळं बॅलन्स करून बरंच प्लॅनिंग लागतं. आणि खूप सारं हे होतं. मग आता तू शिकवण्याची सुरुवात कुठे केलीस? म्हणजे तू एज्युकेशनमध्ये गेलीस नंतर? हो. मी पहिल्यांदा फर्स्ट लेक्चर माझं ॲज व्हिजिटिंग फॅकल्टी होता पुणे युनिव्हर्सिटी जर्नलिझम डिपार्टमेंट, माय अल्मा मेटर, जिथे मी शिकले. सो आय बिगॅन देअर. त्यानंतर मी सिम्बायसिसला शिकवलेत. आणि असं करून ॲट दॅट पॉईंट इन टाईम ॲक्च्युली ऑलमोस्ट जिथे जर्नलिझमचा कोर्सेस होता पुण्यात, ऑलमोस्ट एव्हरी इन्स्टिट्यूट आय टॉट. आणि आय थिंक माझं मुख्य स्ट्रेंथ असं होतं की मी प्रॅक्टिसिंग जर्नलिस्ट म्हणून थिअरी शिकवणं, ते प्रॅक्टिस आणि थिअरीचं जे एक कॉम्बिनेशन किंवा ब्लेंड व्हायला पाहिजे, ते मी फील्ड एक्सपिरियन्स आणि थिअरी हे दोन्ही एकत्र आणू शकते म्हणून बहुतेक मला सुद्धा संधी मिळालं आणि मला पण आवड झालं. आणि देन आय मूव्ड ऑन टू टीचिंग. मी ॲक्च्युली आय ऑल्सो टीच अ व्हेरी निश कोर्स ऑन जेंडर अँड मीडिया फॉर फॉरेन स्टुडंट्स हू कम टू इंडिया, एक स्टडी इंडिया प्रोग्राममध्ये. अँड देन फुल टाईम थोडी वेळ होते मी पुणे विद्यापीठात ॲज ॲडहॉक लेक्चरर. आणि त्यानंतर सिम्बायसिसमध्ये होते. आय वॉज ऑल्सो द डिरेक्टर ऑफ सिम्बायसिस मीडिया इन्स्टिट्यूट बँगलोरमध्ये. आणि या, सो दॅट्स हाऊ दी टीचिंग करिअर. अजूनही शिकवते मी. US बरंच इन्स्टिट्यूटला शिकवते. आता ऑनलाईन, पण पूर्वी अदरवाईज जाऊन. फुलब्राईट फेलोशिपचा वेळी तर मी व्हर्जिनियाला होते, तेव्हा सुद्धा. त्या फेलोशिपबद्दल आपण बोलूच यात. हो. तत्पूर्वी मला सांग की तू फ्रीलान्सर म्हणून काम करत होतीस, तेव्हाचा काय अनुभव? फ्रीलान्स काम ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग काम असते. तर आपण मेन फ्रीलान्स जर करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं गोष्टी असं आहे की डिसिप्लिन व्हायला पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आणि मुख्यतः मी सांगू तर आपण बायकांचा एक स्वभाव असतात की घरातनं जर काम करायचं आहे, घरातलं अमुक करायचं तमुक करायचं, हे संपून करायचं, हे कधीही संपत नाही. घरातलं काम कधी संपत नाही. पण स्वतःचं काम जे आहे त्याचं एक रुटीन जर आपण ठेवलं तर स्वतःसाठी सुद्धा छान असतात आणि अख्खा फॅमिली त्यात कोऑपरेट करतात. ते फॅमिलीला सुद्धा कळतात की हे आता मम्माचा कामाचा वेळ आहे. आणि इथे काही प्रकारचं मला वाटत नाही कुठल्याही प्रकारचं अडचण असते. आणि दुसरं गोष्टी, महिलांना गिल्ट फिलिंग व्हायला नको. म्हणजे ज्या त्या वेळेला जी ती प्रायोरिटी आहे ती करायची. हो. आणि प्रत्येक लोक तसंच करतात, तर आपण का नाही करावं? सो यू हॅव टू. आणि त्यावेळी ॲज अ फ्रीलान्सर भरपूर कॉर्पोरेट जर्नल्स मी केलेले आहे. राईट फ्रॉम कॉन्टेंट रायटिंग टू डिझायनिंग. फिल्म स्क्रिप्ट्स मी लिहिते, डॉक्युमेंटरी स्क्रिप्ट्स, व्हॉइस ओव्हर करते, कॉर्पोरेट ट्रेनिंग शिकवणं.
So there was a whole lot of activity in terms of, and plus writing. I used to write regularly for Times of India मध्ये चाइल्ड राईट्स बद्दल मी कॉलम लिहायचं, फेमिनाला लिहायचं. देर वर ऑल्सो सिंडिकेटेड आर्टिकल्स फॉर लीडिंग इंडस्ट्रियलिस्ट. त्यांचं इंटरव्ह्यू घेऊन पाठवायचं. हे टेलिग्राफ न्यूजपेपर होते, आहे अजूनही कॅलकटाला. तर फ्रीलान्स ॲक्टिव्हिटी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. अजूनही करते मी फ्रीलान्स. मग एवढं मल्टीटास्किंग ब्रेन कसं तुम्ही ब्रेनला कसं शिकवायचं एवढं मल्टीटास्किंग? कारण थकवणारं काम आहे, कारण तू खूप साऱ्या विषयांमध्ये एका वेळी काम करतेस. जेव्हा काम आवडीचं असतात ना तेव्हा थकवान येत नाही. अच्छा. सो इफ आय हॅव द पॅशन टू डू दिस, आय डोंट फील टायर्ड. तर म्हणून वेगवेगळं काम हातात घेऊन सुद्धा एक शेवटी आनंदाचा दिवस असं झालं असं वाटतं. मुलांनी कसं कोऑपरेट केलं? कारण तो लहान होता तेव्हा मला वाटतं. हो, खूपच लहान. आणि कुठल्याही प्रकारचं मला म्हणजे डिमांडिंग किंवा असं अजिबात नव्हतं. एक तर पुण्यात त्याला मी लहानपणात एक क्रेशमध्ये ठेवलेले होते आणि ती बाई खूप गोड होते, आयडा मम्मी म्हणायचं. तर आयडा मम्मीचं विशेषतः हे असं होतं की जेव्हा लहान मुलं आहे बिटवीन 3 to 4 months, शी यूज टू स्पेशलाइज इन दॅट. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की बायका नोकरी नेहमी तेव्हाच सोडते. सो इफ आय डोंट सपोर्ट, हाऊ विल द विमेन कंटिन्यू देअर करियर? सो माय चाइल्ड वॉज, आय वुड से, व्हेरी कोऑपरेटिव्ह. कारण मी जसं म्हटलं ना, लहानपणापासून ही वॉज अवेअर की आईला हे काम करणार. आई जेव्हा हे काम करते तेव्हा तो स्वतःचा टेबल आणि खुर्ची येऊन होमवर्क करायचं. ग्रेट. माझं बरोबर प्रेस कॉन्फरन्सेस असो किंवा पब्लिक लेक्चर्स असो, तो माझं बरोबर जायचं. आणि मी जेव्हा म्हणणार त्याला की मला जायचं आहे, तो सर्वात प्रथम जाऊन स्वतःच्या बॅगमध्ये एक ड्रॉइंग बुक, एक पेन्सिल, पाणीचा बॉटल आणि एक बॉल हे भरून तो तयार आई बरोबर जाणार. आणि कधीही काही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही. त्यातनं तोही शिकलाच असणार आहे भरपूर. हो, तो पण. आणि इंटरेस्टिंगली तो सुद्धा मीडिया लाईनमध्येच आहे. काय सांगतेस? तो पण ॲडव्हर्टायझिंगमध्ये. हो. आणि कुठे असतो तो आता? तो आता टोरंटोला आहे, तिथे कॅनडा. आता एकांना विसरून कसं चालेल? मिस्टर माथुर, अमिताभ माथुर म्हणजे सुपरस्टार भेटले तुला. माझं जीवनाचं सुपरस्टारच Yes, आहे. that's ही इज द सुपरस्टार ऑफ माय लाईफ. तर हे सुपरस्टार कुठे भेटले? हे लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे, कसं? पुण्यातच. पुण्यातच भेट? हो, पुण्यातच भेटले. 100% लव्ह मॅरेज. क्या बात. पण या इट वॉज ॲक्च्युली माझे सासूबाईमुळे मला भेट झालं. हो, बिकॉज शी केम टू मीट माय रूममेट हू वॉज हर फ्रेंड्स डॉटर. आणि तेव्हा भेट झालं. सो ॲक्च्युली पसंत माय मदर इन लॉ फर्स्ट लाइक्ड मी, आय थिंक. क्या बात. बहुत ही अच्छी बात आहे ये. तो कारण कुणातरी सिनियर माणसाच्या नजरेत आपण बसणं आणि त्यांनी आपल्याला सिलेक्ट करणं हे खूप मोठं आहे. पण मी एक सांगू का, एक सबसे बड़ी बात ये है कि हमारे परिवार में दोनों तरफ, मायके के तरफ और ससुराल के तरफ, उनका जो मेंटल मेकअप है, बहुत ही ओपन माइंडेड लोग हैं. दोनों परिवारों में सबसे बड़ी बात ये है कि शिक्षा, एज्युकेशन वॉज ऑलवेज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून आमचं हे तू आसामची आहे किंवा वेगळं कल्चर मध्ये आहे हे कधी विषयच निघाले नाही, कधीच नाही. आणि इनफॅक्ट आमच्या घरी, माझं सासऱ्यांकडे, वी हॅव डॉटर्स इन लॉ फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. मराठी देशपांडे आहे, महाराष्ट्रीयन, अय्यर आहे. अरे वा, वसुधैव कुटुंबकम. अगदी पूर्णपणे, आणि इन स्पिरिट अँड इन ॲक्शन. येस, असं आहे. सो इट वॉज. आणि भारतासारख्या देशात आय थिंक इट इज द ब्युटी ऑफ आवर कंट्री. नक्कीच विविधतेमध्ये एकता. आणि म्हणून ते अनेक जास्त समृद्ध होत राहतं कुटुंब, की वेगवेगळ्या ठिकाणून सगळ्या सुना आल्यात त्यामुळे. आणि एकमेकांहून शिकायला सुद्धा मिळतं आणि खूप आनंदाने सगळं राहतं. इट्स अ मिनी इंडिया. सुपरस्टार आत्ता काय करतात? त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. सो ही हेड्स जर्मन ऑटोमोटिव्ह कंपनी इन पुणे.
he is not related to the media field, hardcore manufacturing line, management and manufacturing, पण त्यांचं सपोर्ट आणि त्यांचा एन्करेजमेंट मला खूप मिळालेला आहे, खूप खूप जास्त. म्हणजे जेव्हा मी बँगलोरमध्ये होते, मी एकटी होती तिथे, आय वॉज ऑल अलोन. तर बोथ माय हजबंड अँड सन, द फर्स्ट थिंग दे सेड दॅट यू मस्ट गो, यू शुड गो. आणि फक्त तिथे नाही, नेहमीसुद्धा मला जे करायचं आहे त्यात कधीही कुठलाही प्रकारचा न अडचण आले ना रोकटोक. वॉट एव्हर यू लाईक टू डू. खूप छान वाटतंय हे ऐकून, खूपच छान वाटतंय. हे सगळं करत असताना टाईम मॅनेजमेंटबद्दल काही टिप्स आपल्या जे कोण व्ह्युअर्स बघत असतील लेडीज, आणि खूप जणींना खूप काही करायचं असतं, हो. पण असं असतं की मला वेळ पुरत नाही, मी आता ही लहान मुलं आहेत, मी कसा वेळ काढू, आणि अनेक गोष्टी हातातनं सुटून जातात. त्यांच्यासाठी काय सांगशील टाईम मॅनेजमेंटवर? टाईम मॅनेजमेंटवर माझं असंच बोलणं आहे की यू हॅव टू प्रायोरिटाईज. की आणि आयुष्यात प्रत्येक फेजला वेगवेगळ्या प्रायोरिटीज असतात. तर एक प्रायोरिटी म्हणून घेऊन दुसरं बाजूला ठेवायचं नाही, लोअर प्रायोरिटीमध्ये घ्यायला लागतं. पण सोडून नाही द्यायचं. पण सोडून नाही द्यायचं, कारण अडचण कोणाला येत नाही. फक्त महिलाचं अडचण असतं असं नाही, पुरुषांना सुद्धा अडचण येतात. बट यू हॅव टू फाइंड युअर पॅशन, यू हॅव टू फाइंड युअर इंटरेस्ट, आणि त्याला पर्सिव्हिअरन्स खूप महत्त्वाचं असतं. टाईम मॅनेजमेंटमध्ये इट इज नॉट ऑलवेज अबाउट हा 2 तास मी अमुक करणार, हा 2 तास मी तमुक करणार. इट इज अबाउट प्रायोरिटायझिंग. तसं कॅलेंडर बनवून होत नाही. आता माझ्या हातात एक पुस्तक लिहायचं काम पण असणार, डॉक्युमेंटरी रायटिंगचं पण असेल. माझं आता नाही आहेत, पण त्यावेळी माझी सासूबाईंची तब्येत बिघडलेली होते, तेव्हा आय हॅव टू डिवोट टाईम टू होम ऑल्सो. असं नाही की तुम्ही एकावर इम्पॉर्टन्स दिलं म्हणजे दुसऱ्यांना तुम्ही नेग्लेक्ट करणं, म्हणजे किंवा सोडूनच देणं. दॅट इज नॉट द पॉईंट. द पॉईंट इज टू प्रायोरिटाईज अँड फॉलो वॉट इज इम्पॉर्टंट ॲट दॅट पॉईंट इन टाईम. अँड सेकंडली, नेव्हर एव्हर गिव्ह अप युअर पॅशन. इफ यू वॉन्ट टू डू समथिंग, जेव्हा यू लाईक इट, तेव्हा बाकी लोकंसुद्धा तुम्हाला प्रोत्साहन देणार आहेत. पण त्यांना जर वाटतं की तिला स्वतःलाच इकडे तिकडे, म्हणजे शी इज ऑल्सो नॉट व्हेरी ओके विथ इट, देन पीपल डोंट. लोकांना कसं कन्व्हिन्स कराल ना? यू हॅव टू व्ह्यू युअर सेल्फ द वे यू वॉन्ट अदर्स टू व्ह्यू यू. आणि म्हणून मी म्हणते की सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट हा गोष्टी खूप महत्त्वाचा आहे. वेन यू हॅव दॅट फॉर युअर सेल्फ, everything else comes together to help you achieve it. So you have to manage it. Yes. तू बरीच पुस्तकं लिहिलीस. हां, मी पुस्तक लिहिलेलं आहे आणि ट्रान्सलेटसुद्धा. त्याच्याबद्दल सांग. पहिला पुस्तक ॲक्च्युली ट्रान्सलेशन होता. दॅट वॉज माय मदर्स ऑटोबायोग्राफी. त्यांनी ॲसमीजमध्ये लिहिलेला पुस्तक, आणि मग मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेत. इट वॉज पब्लिश्ड बाय जुबान पब्लिकेशन्स, दिल्ली. आणि त्यानंतर द बुक वॉज ट्रान्सलेटेड इन टू मराठीसुद्धा. राजहंस प्रकाशननी पब्लिश ट्रान्सलेट केलं. सविता दामले म्हणून. ओके. आईची नाव पण सविता आवडेल अगदी. आणि राजहंस पब्लिकेशन सारखं इतकी मोठा पब्लिकेशन. हां, त्यांनी मनगंगेच्या काठावर म्हणून पुस्तक आहे, त्यांनी पब्लिश केलं. सो दॅट वॉज ट्रान्सलेशन. त्याचं ठीक नंतर मी डॉक्टर रघुनाथ माशेलकर बरोबर एक गांधी विषयावर, कंटेम्पररी रेलेव्हन्स ऑफ गांधी, टाइमलेस इन्स्पिरेटर म्हणून, तो पुस्तक एक एसेज, कलेक्शन ऑफ कंटेम्पररी एसेज, त्याचं एडिटिंग मी केले. त्यानंतर डॉक्टर KH संचेतीचा बायोग्राफी मी लिहिलेले आहे. आणि इंग्लिशमध्ये ओके, कॉल स्क्रिप्टिंग डेस्टिनी. आणि त्यानंतर आय हॅव ऑल्सो डन अ लिटल बिट ऑफ, आय हॅव डन अ ट्रान्सलेशन विच इज ड्यू फॉर पब्लिकेशन, दी बायोग्राफी ऑफ श्री नवलमल फिरोदिया, ज्यांनी फोर्स मोटर्स सुरू केलेत, म्हणजे डॉक्टर अभय फिरोदियांचं वडील. त्यांचं बायोग्राफीसुद्धा मी मराठीहून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले. सो काय सुंदर.
मराठीमधून इंग्लिशमध्ये, मग तेवढं मराठी म्हणजे मराठीत खूप समृद्ध भाषा आहे. अर्थातच सगळ्याच भाषा समृद्ध आहेत, हो. पण मराठीमध्ये पर्यायी शब्द पण खूप आहेत. मग ते कसं तू अभ्यास केलास की मराठीतनं इंग्लिशमध्ये करताना? तर बरेच लोकांना वाटेल की अधूनमधून मी मराठीमध्ये बोलते, बट माय मराठी मे नॉट बी व्हेरी म्हणजे ग्रामॅटिकली ऑलवेज करेक्ट. पण भाषा मला कळते हां. आणि भाषा मी शिकलेत सुद्धा सकाळ वाचून. हो. अगदी अगदी पेज 1 to लास्ट वेन आय केम हिअर ॲज अ स्टुडंट तेव्हापासून, बिकॉज स्क्रिप्ट इज देवनागरी आणि भाषेत लाईक आय सेड मूळ संस्कृत आहे. देर इज अ लॉट ऑफ सिमिलॅरिटी बिटवीन मराठी अँड ॲसमीज, अँड इफ यू हॅव अ नॅक फॉर लँग्वेज यू ट्राय टू असोसिएट अँड लर्न. So that is how I learned Marathi in terms of reading. I cannot write fluently, but reading is not a problem. And my command over English helps me in identifying the right word for the right emotion expressed in Marathi, because I also know my mother tongue very well. I can read, write, speak Assamese fluently. आणि मी नेहमी म्हणते, जेव्हा तुम्ही तुमचा मातृभाषा व्यवस्थित तुम्हाला येते तेव्हा भारतातला कुठलाही भाषा शिकायला किंवा समजायला त्रास होत नाही. वा. सो फॉर मी लर्निंग मराठी वॉज नॉट अ प्रॉब्लेम, और अंडरस्टँडिंग मराठी वॉज नॉट अ प्रॉब्लेम. स्पीकिंगमध्ये इंटोनेशन असतात, प्रनाउन्सिएशन, इन्फ्लेक्शन्स, हे सगळं होऊ शकतं, गडबड होऊ शकते. बट ॲज अ ट्रू कम्युनिकेटर माझं म्हणणं असं आहे, कुठलाही भाषा जेव्हा तुम्ही बोलतात, if your person, whoever you are speaking to, is able to understand what you're speaking, your job is done. येस, डेफिनेटली. So कारण आता सुद्धा तू मराठी, म्हणजे मी तुला म्हटलंय तू इंग्लिश हिंदीत बोलू शकतेस, पण तू मराठीत बोलतेस, कारण बरेचसे व्ह्युअर्स मराठी आहेत त्यांना कळावं म्हणून. पण तू अगदी सुंदर आणि गोड मराठी बोलतेस. म्हणजे तुझं Thank you. बोलणं मला फार आवडतंय. टाईम मॅनेजमेंटबद्दल तू अतिशय उत्तम सांगितलंस. म्हणजे आपणच ठरवायला लागतं की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत आणि त्याच्यानुसार फक्त थोडं पुढे मागे करायचं. हो, बरोबर. म्हणजे आणि आता- गिल्ट व्हायला नको, हां, ते सगळ्यात महत्त्वाचं ते असतं. सर्वात महत्त्वाचं असतात. गिल्ट फ्री ॲक्टिव्हिटी, गिल्ट फ्री ॲक्टिव्हिटी. गिल्ट फ्री ॲक्टिव्हिटी. स्वतःला प्रायोरिटी देणं हे मॅक्झिमम लोकांना जमत नाही. कारण आपल्या मनात एक प्रकारचं गिल्ट फिलिंग असतात की मला स्वतःला कसं वेळ देणार. आपल्याला असं वाटतं की माझं स्वतःला वेळ दिलं म्हणजे बाकी लोकांना वेळ कमी दिलेत का. असं नसतं. तुम्ही दुसऱ्यांना वेळ जर द्यायचा असेल तर स्वतःवर सुद्धा वेळ द्यायलाच लागेल, नाहीतर ते जमणार नाही. यू हॅव टू लव्ह युअर सेल्फ इफ यू वॉन्ट टू लव्ह अदर्स. तुझ्याशी बोलणं हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव असतो दरवेळेला. इतकी वर्ष मी मला पण पाहते. खूप मजा वाटते तुझं बरोबर गप्पा मारायला. मला असं सांग की हे सगळं यश तू मिळवलंस, म्हणजे यश. एकटी आलीस 1985 मध्ये. नाही, तुला अजून बरंच काही करायचं असेल, पण तुझा कॅनव्हास आता खूप मोठा आहे, खूप गोष्टींचा अनुभव आहे, तू बरंच काही केलंयस. तर तुला असं काय वाटतं की तुझ्यामध्ये असे काय उपजत गुण होते की ज्याचा तुला या सगळ्यामध्ये अचीव करण्यासाठी उपयोग झाला? माझं म्हणणं असं आहे की इनबॉर्न टॅलेंट काय आहे ते माझं स्वतःचं नाही सांगू शकत. पण मला घडवण्यामध्ये, इन माय सक्सेस, इन शेपिंग मी, देर आर पीपल हू हॅव आयडेंटिफाईड माय क्वालिटीज अँड हेल्प्ड मी नर्चर देम. सो आय वुड से द फर्स्ट क्रेडिट गोज टू माय पेरेंट्स. त्यांनी पहिला लक्षण त्यांचं डोळ्यात आलं असेल की दिस गर्ल हॅज इंटरेस्ट इन रायटिंग, दिस गर्ल हॅज इंटरेस्ट इन थिएटर, म्हणून त्यांनी मला ते प्रोत्साहन दिलेत. आणि त्यानंतर, आणि ऑफकोर्स आय शुड नॉट मिस माय लिटल सिस्टर. तीसुद्धा खूप माझ्याबरोबर राहायचं. ती स्वतः हे कम्युनिकेशन फील्डमध्येच आता मोठे, ती पण त्याच्यातच ती आहे. पण कम्युनिकेशन फील्डमध्येच आहे. एकच बहीण आहे माझी. सो लहानपणात माझं बोलणं असं आहे की आईवडिलांनी मला वाटतं की त्यांनी पहिला लक्षण त्यांनी ओळखलं की माझ्यामध्ये काय असेल. अँड देन माय पेरेंट्स नर्चर्ड इट. अँड आफ्टर दॅट आय वुड से दॅट माय टीचर्स in school and in college level also, my teachers also identified my skills and talent and helped me go into those areas. I still remember my teacher in school who would always take me for dramas and plays. And she would always say that you have a good ability to emote.
You have a good ability to throw your voice in a manner that is audible in an audience, in the theater. So I think all these people identify your talent, they nurture it. पण त्यानंतर ते स्वतःच्या हातावर आहे. एक लेवलपर्यंत हे सगळं लोकांनी तुम्हाला मदत करून पुढे पाठवतात. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या आयुष्याला काय करणार हे तुमचा स्वतःच्या हातावर आहे. तुम्ही कसं शेप करणार आपल्या लाईफला. सो आय थिंक विथ ऑल ह्युमिलिटी आय थँक माय पेरेंट्स, माय टीचर्स, my professional colleagues and mentors, my family, my husband, everybody who made me feel that you have this, go ahead and do it. I think it is very humbling that they have helped me be who I am. पण हे काही अचीव्ह नाही केलं. हे अचीविंग प्रश्नच नाही. आयुष्यात भरपूर म्हणजे एव्हरीबडी, देर इज सो मच टू डू, देर इज सो मच टू लर्न फ्रॉम एव्हरीबडी. मी जेव्हा क्लासरूममध्ये जाते तेव्हासुद्धा प्रत्येक वर्षी मी माझं स्टुडंट्सला सांगते, मी इथे तुम्हाला शिकवायला नाही आलेत, मी तुमचं बरोबर शिकायला आलेत. बिकॉज आय लर्न फ्रॉम माय स्टुडंट्स लर्न फ्रॉम वॉट आय कॅन ऑफर देम. इट्स अ जर्नी टुगेदर. क्या बात आहे. म्हणजे असा जेव्हा तुमचा अप्रोच असेल तेव्हा काहीच अडचणी येणार नाहीत असं मला वाटतं. आणि आय एम हंबल्ड, आय एम ब्लेस्ड. तू कधीच गिव्हअप करत नाहीस. गिव्हअप करायला नको. नेव्हर गिव्ह अप. कारण प्रयत्न केल्याशिवाय होणारच नाही. आणि चूक झाल्याशिवाय कसं कळणार सही काय आहे. यू कॅनॉट फिअर फेलियर जर झालं तर यू मस्ट राईज टू से दॅट ओके, दिस डिड नॉट वर्क, समथिंग एल्स विल. कारण मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आपण करत नाही कारण आपल्याला फेल्युअरचं शंका असते, भीती असते की मी इथे हरले तर लोक काय म्हणतील. माझं सर्वात एक बेसिक मेसेज टू एव्हरीबडी, लोक काय म्हणणार, काय इतके तुम्ही स्वतःला काय म्हणणार ते पहिला विचार करा. What are you going to tell yourself? Did I try enough? No, I didn't. Are you not ashamed of your own self? Why are you thinking about others? That is why I say that you have to look at yourself the way you want others to look at you. आणि जोपर्यंत फेलियरला भीती कशाला? Unless you try, you do not know whether it will work. Unless it fails, you wouldn't know how it will be correct. तर ऑल दिस इज सक्सेस, फेलियर इज पार्ट ऑफ लाईफ. आणि हे लाईफ इतकी फास्ट आहे, इतकी रिच आहे, प्रत्येक प्रकारचा एक्सपिरियन्स व्हायला हवे. नाही आणि दोन्ही एक्सेप्टन्स तितक्याच मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं पाहिजे की मी जिंकले किंवा मी हरले. हो. आणि प्रत्येक गोष्टीला शिकायला काहीतरी आहे. जिंकून सुद्धा शिकतात आणि हारून सुद्धा शिकतात. नक्कीच. ते तर कोणी काढून घेऊ शकत नाही. धडा, लेसन लर्न. ॲब्सोल्युटली. आणि आय ऑलवेज फील दॅट नोबडी कॅन स्टील युअर इंटेलेक्ट. येस, डेफिनेटली. बाकी सगळं मटेरियल गोष्टी आज आहे उद्या नाही, पण नोबडी कॅन स्टील युअर इंटेलेक्ट. येस, डेफिनेटली. खरं तर तू खूप जग फिरलीस. तू बऱ्याच म्हणजे स्टेट्समध्ये पण फिरलीस. नाही का, म्हणजे आसामी कल्चर पाहिलंय, तिथलं वातावरण पाहिलंय, महाराष्ट्रात आलीस, इथलं पाहिलं, बँगलोरला गेलीस, USA ला गेलीस, बऱ्याच ठिकाणी. पण अजूनही आपल्याला हा इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन साजरा करावा लागतो. साजरा म्हणजे तो दिवस असतो 25 नोव्हेंबरला. करेक्ट. तर त्याचं वाईट नाही वाटत किंवा काय, तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? Elimination of violence against women, they have identified it as an international day. It cannot, international days kiwa these kind of occasions are probably a reminder in the year, but this is a fight that has to happen every day. It has to happen every day. And for elimination of violence, there is a huge mindset problem. And I feel that even in common language, even भारतात जर आपण बोललेत तर बरंच वेळी आपण बोलतात, रडतेस कशाला, मुली आहे का तू. म्हणजे रडणं हे मुलींचं काम आहे. रडणं मुलींचं काम आहे. किंवा मुलांना सांगतात की बांगडा घालून देऊ का.
See, in common language also you do not realize how you are actually reinforcing these kind of gender stereotypes and differentiation between gender, and this kind of a common usage of language actually reinforces a very subtle sense of violence, whether it is verbal, whether it is emotional, it's psychological or otherwise. But sometimes you need these days because they create an impact, collective impact. That is why you need these kind of days. But the point is, elimination of violence against women can happen when both women and men, both genders, change their approach towards both the sexes as individuals and not as gender. राईट. There has to be an individual approach to it. आणि collective impact साठी day साजरा करतात, but it does not end there. It is just another publicity gimmick होऊ शकते किंवा one more वेगवेगळ्या प्रकारचा advertisement येईल त्याबद्दल. But the main issue has to be dealt with in every home of the country, of the world, to eliminate violence against women. And women must speak up. They have to speak up. And ह्यासाठी women need to support women, and men also need to support women. Women also need to support men. Hey, gender differences, gender parity जे आहे, you have to recognize the importance of it, and the fight has to come from within. Every family has to fight, every woman has to fight, every woman must assert herself. Assertion is not aggression, राईट. but you have to assert yourself. एकदम सिरियस झालो आपण. एकदम. आणि हा विषय तर इतकी वास्ट आहे, and there are so many other socio-cultural contexts that it needs different discussions. डेफिनेटली. आणि मला खूप आवडलं तुझ्याबरोबर या विषयावर बोलताना. सध्या तुझं काय चालू आहे? सध्या ते टीचिंग चालू आहे, लिखाण चालू आहे, आणि आता व्हेरी रिसेंटली आय जॉईन्ड हँड्स विथ 2 young women entrepreneurs and joined them in the EdTech startup. So I hope we will be able to take it further and further. आणि माझं म्हणणं असं होतं की आता EdTech किंवा दॅट स्पेस, द टेक्नॉलॉजी स्पेस इज अ न्यू स्पेस, तर तिथे सुद्धा काहीतरी करावा असं वाटलं, म्हणून मी जॉईन केलं. अँड आफ्टर माय एक्सपिरियन्स इन टीचिंग, मला वाटलं की एज्युकेशन स्टार्टअपमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे जास्त बरं होईल. मस्त. सो अजून 5 वर्षांनी त्रिवेणी माथुर स्वतःला कुठे पाहते? I hope I have the strength and the energy to learn more from people, to share what I learn, to keep doing what I am doing and enrich myself, and in the process hopefully be able to contribute to the society. क्या बात. That's- खूप मजा आली तुझ्याशी बोलून, खूपच. आणि खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली आहे. म्हणजे आता काय विचारू नकोस, एकदम जोरात. नारी शक्ती एकदमच नारी जोरात. शक्ती, नारी शक्तीबद्दल हेच आहे. नारी, विमेन नीड टू अंडरस्टँड देअर ओन स्ट्रेंथ. राईट. दॅट इज नारी शक्ती. दॅट इज नारी शक्ती. आणि तो मार्ग तुम्ही दाखवाल म्हणून तुम्ही नारी शक्ती सन्मानाच्या अधिकारी, किंवा आम्ही तुम्हाला त्यासाठी हे केलेलं आहे. कारण तुम्ही खूप, मला असं वाटतं 1985 साली एकटीने येऊन इथे राहणं आणि हे सगळं घडवणं, हे तसं सोपं काम नव्हतं. पण ह्यामध्ये मला वाटतं आय हॅव टू थँक ऑल माय फ्रेंड्स, माय फॅमिली, ऑल माय कोलिग्स, एव्हरीबडीज सपोर्ट. पुण्यामध्ये लाईक आय सेड, जेव्हा माझा मुलगा लहान होता, शेजारचं काका काकू ह्या लोकांनी सुद्धा खूप मदत केलेत. अँड ऑल ऑफ देम, मी हे अवॉर्ड जे आहे हे सगळं त्यांचं मुळेच आहे. ग्रॅटिट्यूड आहे तुझा. तुझ्या आसामी मित्रमैत्रिणींना हॅलो म्हण, आणि मग मी तुला हे प्रदान करते, कारण तेही बघणार आहेत आपला हा इंटरव्ह्यू. हो, आता ॲसमीजमध्ये बोलू का? त्यासाठीच त्यांना सांगितलं. সকলোৰে মৰম চেনেহ এইবোৰ পাই মই আজি এইখিনি পালোঁ, আৰু সদায় আপোনালোকৰ আশীৰ্বাদ
थँक्यू. तू आमचा नीलनारी शक्ती पुरस्कार स्वीकारावास अशी नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नीलम. तू सुद्धा खूपच छान काम करते. यू डू अमेझिंग वर्क फॉर विमेन अँड यू आर अ स्ट्रॉंग वुमन yourself. I have seen you for so many years and you inspire. थँक्यू सो Thank you so much. Thank you very much. Thank you. A woman is woman's strength. येस डेफिनेटली वी आर टुगेदर. Yes.